कल्पना करा, भारताच्या इतिहासातील दोन महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप एकाच काळात असते तर, आणि त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध एकत्र युद्ध पुकारले असते तर, इतिहासाची दिशा बदलली असती तर. शिवाजी महाराजांचे गनिमी युद्धतंत्र आणि महाराणा प्रतापांचे थेट रणांगणातील नेतृत्व, दोघांची भेट झाली असती तर सर्वप्रथम एक संयुक्त युद्ध परिषद स्थापन झाली असती. मुघल साम्राज्याने अकबरापासून औरंगजेबापर्यंत उत्तर भारतातील विशाल प्रदेशावर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्याकडे प्रचंड सैन्य, तोफखाना आणि आर्थिक शक्ती होती. महाराणा प्रतापांचे वेगवान घोडदळ आणि शिवाजी महाराजांचे चपळ मावळे, या दोन्ही सैन्यांची एकत्रित ताकद मुघलांसाठी मोठे आव्हान ठरली असती. मुघल सैन्य मैदानात उभे राहिले असते, पण संयुक्त सैन्याने थेट समोरासमोर लढाई करण्याऐवजी वेगवेगळ्या रणनीती वापरल्या असत्या. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळे मुघलांचा रसद पुरवठा खंडित झाला असता. रात्रीचे हल्ले, अचानक आक्रमण आणि पर्वतीय युद्धामुळे मुघल सैन्य थकले असते. जेव्हा मुघल सैन्य कमकुवत झाले असते, तेव्हा महाराणा प्रतापांचे घोडदळ निर्णायक आक्रमण करत रणांगणावर दबाव निर्माण केले असते. या कल्पित इतिहासात विजयाचे कारण केवळ तलवारी नव्हत्या, तर दोन वेगवेगळ्या रणनीतींची एकजूट होती. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, वेगवान हालचाली आणि रसद पुरवठ्यावरचे हल्ले, तर महाराणा प्रतापांचे अजिंक्य घोडदळ आणि रणांगणातील थेट नेतृत्व. या दोन्ही शक्ती एकत्र आल्या असत्या तर मुघल साम्राज्याला अभूतपूर्व आव्हान निर्माण झाले असते. हा फक्त एक व्हॉट इफ विचार आहे, पण इतिहासावर चर्चा करण्याची एक रोमांचक कल्पना नक्कीच आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय मेवाड. अशाच शिवकालीन थरारक कथा पाहण्यासाठी मराठा एम्पायर स्टोरीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.